नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत की बेसिक आरीवर्कसाठी लागणारे साहित्य। जास्त काही साहित्य घ्यायचं नाही, एकदम थोडं साहित्य घ्यायचं आपल्याला। सगळ्यात पहिल्यांदा अशी एक रिंग घ्यायची आहे, जी लाकडाची रिंग भेटते। माझी 14 इंचाची आहे, तुम्ही 16 इंच घ्या, 18 इंच घ्या। त्याच्यानंतर ही आहे टुलिपची 14 नंबरची 0.5 mm ची टुलिप कंपनीची सुई आहे। त्याच्यानंतर आहे हा डोली धागा। हा बघा, हा आहे डोली धागा। तर हा डोली धागा आपल्याला वर्क करण्यासाठी लागणार आहे। त्याच्यासाठी एक छोटी सुई असते, साधी सुई आपली असते ना मोठीवाली, ती घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही आहे प्रिंट करण्यासाठी ग्लास पेन्सिल। ओके, आता ही ग्लास पेन्सिल आहे, ही स्टेशनरी दुकानात भेटते। त्याच्यानंतर कटर लागतं, कटर एक आहे। नंतर आहे सफेद मोती आहेत। हे सफेद मोती बघा आहेत, हे सफेद मोती नथ बनवण्यासाठी कामाला येणार आहेत। त्याच्यानंतर आहेत कट पाईप आहेत। नंतर हे आहे बघा, एक जरी थ्रेड आहे। हा आहे आपला जरी थ्रेड। हा जरी थ्रेड आहे ना, दयालजीचाच घ्यायचा आहे, दयालजी कंपनीचा, दयालजी नाव असतं त्याच्यामध्ये। तर हा आपल्याला जरी थ्रेड आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर आहे आपला सफेद मोती घेतले नथसाठी। त्याच्यानंतर आहेत कट पाईप घ्यायचेत आपल्याला। हे बघा, हे असे कट पाईप आहेत, हे कट पाईप घ्यायचे आहेत। नंतर हे तुमच्याकडे मार्केटमध्ये भेटतात, अवेलेबल असतात। त्याच्यानंतर आहे शुगर बीट्स आहेत आपल्याकडे। हे बघा, हे आहेत असे आपले शुगर बीट्स आहेत। हे तुम्हाला 10 रुपयाचे 20 रुपयाचे 10 ग्रॅम भेटतात, ठीक आहे। तर हे तुम्ही घेऊन येऊ शकता। त्याच्यानंतर गोल्डन बीट्स पण आहेत, जे आपल्याला गोल्डन शुगर बीट बघा, हे मी मार्केटमधून आणलेले आहेत। हे 20 रुपयाचे 20 ग्रॅम आहेत। आणि असे मोठं पॅकेट पाहिजे असेल तर हे अर्धा किलोचं पण भेटतं। तुम्हाला जसं हवं आहे तसं जसं लागेल तसं तुम्ही घेऊन येऊ शकता। नंतर त्याच्यानंतर आहेत गोल्डनचं मॅट फिनिशिंग माळा आहे बघा, हे बघा, हे अशा गोल्डनच्या मॅट फिनिशिंग माळा भेटतात। त्याच्यामध्ये साईज असतात लहान मोठ्या। हे आपल्याला साखळी स्टिच करण्यासाठी कामाला येतात। हे बघा, जास्त करून ही आणि ही साईज चालते। आणि हे बघा, ही पण आहे मॅट फिनिशिंगमध्येच आहे हा पण। त्याच्यानंतर राईस मोती आहे बघा, हे बघा, हे आहे आपल्याला, हे राईस मोती आहेत। राईस मोती पण येतात। आणि ह्याच्यामध्ये अजून एक असतं बघा, गहूमणी पण भेटतात। ते पण तुम्हाला बुट्टी वगैरे बनवण्यासाठी कामाला येतं। नंतर हा आहे तुमच्याकडे हा जरदोसी आहे। हा जरदोसी पण तुम्हाला ह्याच्यासाठी कामाला येतो, त्याला स्प्रिंग पण म्हणतात आणि जरदोसी पण म्हणतात। तर हा नथ बनवण्यासाठी तुम्हाला कामाला येतो। त्याच्यानंतर आहे टिकल्या। आता हे बघा, हे आहे टिकल्या, हे वेगवेगळ्या कलरचे आहेत। हे बघा, हा वेगळा कलर आहे, हा वेगळा आहे, हा पण वेगळा आहे, ठीक आहे। तर हे तुम्हाला बॉर्डरमध्ये साखळी आणि टिकल्याची अशी तुम्ही बॉर्डर टाकू शकता। नंतर आहेत कुंदनचे बघा, हे बघा, हे असे तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळे असे पान शेपचे कुंदन बघायला भेटते। हे बघा, हे आहेत कुंदन। त्याच्यानंतर हे बघा, हे असे कलर आहेत माझ्याकडे, ठीक आहे। हे बघा, हे असे कुंदन आहेत। त्याच्यानंतर एक मोठा कुंदन पण भेटतो, हा बघा, हा असा, तो नथ बनवण्यासाठी कामाला येतो। ह्याच्यामध्ये अजून असे मोठे पण कुंदन येतात। हे बघा, हे असे वेगवेगळ्या कलरचे मोठे मोठे कुंदन आहेत। तर सगळे कलर आहेत ह्याच्यामध्ये मिक्स। आणि हे आहे ते आपले नॉर्मल 2 कलर आहे, त्याच्यामध्ये 3 कलर आहेत। नंतर आहे तुम्हाला बघा, हे पण शुगर बीट्सची अजून एक साईज आहे। अशा वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला हे शुगर बीट माळा भेटतात। म्हणजे याला मल्टी कलर, गोल्डन मल्टी कलर असं म्हटलं जातं। हे बघा, आणि नंतर खालून साखळी बनवण्यासाठी खालून धागा आहे ना, तो तुमचा साधा धागा आहे, तुम्ही वापरू शकता शिलाईसाठी। किंवा मग हा स्प्रिंगवाला धागा, हा असा म्हणजे थोडा पातळ असतो, तंगूसारखा दिसतो बघा, हा पण धागा तुम्ही यूज करू शकता। तर सध्या तर आपल्याला जास्त काही सामान वापरायचं नाही आहे। नवीन शिकणारे जे आहेत त्यासाठी त्यांना फक्त ही सुई वापरायची आहे, रिंग वापरायची आहे, आणि हे डोली धागा घेऊन यायचा आहे, आणि एक ग्लास मार्किंग पेन्सिल घेऊन यायची आहे। याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला साखळी आणि हा जो आहे जरी थ्रेड हा पण येतो। नंतर असे सिल्क थ्रेड आहेत बघा माझ्याकडे,
हे सिल्क थ्रेड तुम्ही नंतर वापरा, कारण हे थोडेसे साखळी बनवताना याला थोडंसं लवकर जमत नाही जी साखळी बनवण्यासाठी, तर हे तुम्ही नंतर वापरू शकता. आता सध्या तुम्हाला हे मेन आहे 1 2 3 हे 3 ते 4 वस्तूच फक्त घेऊन यायच्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आरीवर्कचं म्हणजे आरीवर्क कसं बनवायचं ते शिकू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.